नमस्कार, मी राम मुदवंत नवराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. आज घडीला महाराष्ट्रापुढचा सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला असेल तर तो म्हणजे मराठा आणि ओबीसी वाद. मराठा आरक्षणाची लढाई असो किंवा त्याला विरोध म्हणून ओबीसी समाजातर्फे केले गेलेले आंदोलन असो, पण यात कुठे ना कुठे जे सामाजिक सलोखा आहे तो बिघडत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढणारे आणि एक सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील आज आपल्या सोबत आहेत. सर, मी जसं म्हटलं की समाजातील सामाजिक सलोखा बिघडत चाललाय, याची मूलभूत कारणे काय आणि ते कसे दूर करता येईल? नाही, मूलभूत कारण म्हणण्यापेक्षा सामाजिक सलोखा बिघडणं हे वाक्यप्रयोग करण्यापेक्षा आपण एक सगळ्यांनी जर लक्षात घेतलं, हा वाद नेतृत्व करणाऱ्या काही मंडळींचा आहे. जसं आपण बघितलं की भुजबळ साहेबांचं वक्तव्य बघितलं किंवा इतर लोकांचं वक्तव्य बघितलं, तर सरकार म्हणून जे वक्तव्य अपेक्षित आहे ते न येता वैयक्तिकरित्या आपण काय वक्तव्य करू याचे परिणाम काय होईल. खरं तर सरकारमधील सर्व मंत्र्यांनी याचं गांभीर्य बाळगायला पाहिजे, पण ते बाळगताना ते कोणी दिसलेलं नाही. खरोखर वाद आहे का? तर मी मानतो वाद नाही. याचं कारण मी आपल्याला सांगतो. आज देखील महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, ओबीसी समाज एकत्र येऊन कार्यपद्धती चालवत आहे. मग गावगाडा असेल, राजकारणाचं बोलायचं असेल तर ग्रामपंचायतपासून पुढे सर्व ठिकाणी सर्व संस्थांमध्ये सर्वजण एकत्र काम करतात. शेतीमध्ये एकत्र लोक काम करतात. नेमकं ह्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो काही निर्णय आला, त्या निर्णयाशी संबंधित काही लोकांचा जय पराजय झाला, काही लोकांचा विजय झाला, काही लोक पराभूत झाले. ह्या निवडणुकीचं इनपुट काय मिळालं, ह्या निवडणुकीचं इम्पॅक्ट काय मिळेल, हे सर्व दाखवण्यासाठी ओबीसी मराठा वाद हा रंगवण्याचा काही राज्यातील जबाबदार नेते मंडळी प्रयत्न करत आहे, परंतु हा त्यांचा केवलवाना प्रयत्न. म्हणजे हा वाद फक्त राजकीय नेत्यांचा पुरताच आहे असं म्हणायचं का? 100% हा राजकीय नेत्यांपुरता वाद आहे. आज मला MSCBचे एक ज्युनियर इंजिनियर आहे, त्यांनी एक ऑडिओ क्लिप पाठवली. ते म्हणले मी एका समाजाचा आहे म्हणून दुसऱ्या समाजाच्या वतीने मला असं सांगण्यात आलं. तर माझं म्हणणं असं आहे की या सर्व गोष्टी करत असताना शासकीय अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, याने देखील जाणीव ठेवली पाहिजे की आपण सर्वांच्या मतांवर निवडून आलेलो. मग ते मराठा समाजाचे असतील किंवा ते ओबीसी समाजाचे असतील, निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक नागरिकाने आपलं मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे विकास फैलवण्याचं काम तुमचं असलं पाहिजे, जातीवाद फैलवण्याचं काम तुमचं नसलं पाहिजे. हे अतिशय सत्य आहे. दुसरीकडे आपण आता निवडणुकीची गोष्ट करत होतो. निवडणुकांमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली, महायुतीला मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याचा चांगलाच फटका पाहायला आपल्याला मिळत आहे. मनोज जरांगे फॅक्टर हे कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूला असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. नेमकं हे प्रकरण काय आहे? मराठा आरक्षणाचा फटका युतीला का बसला आणि विधानसभेत पण बसेल का? हे बघा, मराठा समाजाने असं कोणाचाच गुत्ता घेतलेला नव्हता की एका पक्षाला विरोध करायचा आणि एक पक्ष निवडून आणायचा आणि एक पक्ष पराभूत करायचा. याच्यामधली मेक आपण जर लक्षात घेतली, याचे खोलात आपण जर गेले, तर विशेषतः आपण मराठवाड्याच्या निवडणुकी संदर्भात बोलू. मराठवाड्यामध्ये आपण बीड जिल्ह्याची लोकसभा जर सांगितली तर तिथे मराठा उमेदवारासोबत मुस्लिम समाज, मागासवर्गीय समाज खुलेआम ताकदीने सोबत आला म्हणून तो विजय झाला. तर जालना जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाला, मागासवर्गीय माझे भाऊ बहीण माझ्यासोबत आले म्हणून आमचा त्या ठिकाणी उमेदवार झाला. आणि विशेषतः जालन्यासारख्या लोकसभेच्या ठिकाणी दोन्ही मराठा समाजाचे उमेदवार होते. रावसाहेब दानवे पाटील साहेब मराठा, कल्याण काळेसाहेब मराठा. त्यामुळे मराठा समाज हा कुठल्या पक्षाकडं आहे, कुठल्या पक्षासोबत आहे हे सांगणं चुकीचं ठरेल. तसं जर असतं तर बाकी लोक निवडून आलेच नसते. सगळ्या पक्षाचे लोक, खुद माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला, तर मग आपण याला असं म्हणायचं का की जालन्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीसोबत होतो आणि छत्रपती संभाजीनगर महायुतीसोबत होतो? हे नाही. मराठा आंदोलन, माझ्या भगिनीवर कोपर्डीमध्ये अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय.
आम्ही हा एकमेव समाज आहे ज्यांनी सांगितलं शिक्षणात व नोकऱ्यात आरक्षण द्या, राजकारणात आरक्षण देऊ नका. आणि आता आम्हाला राजकीय चष्म्यातनं दाखवण्याचा आणि बघण्याचा जो प्रयत्न होतोय, हे आमचं काम नाही, आमचं कर्तव्य नाही. आमचं काम आहे प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचवणं. आमचं काम आहे प्रत्येक मुलगा शासकीय सेवेत कसा लागेल, मुख्य प्रवाहात कसा येईल, हा आमचं उद्दिष्ट आहे. राजकारण आमचं उद्दिष्ट थोडी. राजकारण उद्दिष्ट नसण्याचं कारण असं आहे की राजकारण्यांना कंटाळून आम्ही रस्त्यावर आलोय. परत तुम्ही आम्हाला राजकारणाकडे घेऊन चालला, ही शोकांतिका महाराष्ट्राची आहे. आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा घेतो तेव्हा राज्य सरकारने 10% वाढीव आरक्षण दिलेलं आहे, पण ते न्यायालयात खरं टिकेल का? कारण की तुम्ही खूप वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत आहात. मागे 2 वेळेस सुद्धा सरकारने आरक्षण दिलं, पण ते न्यायालयात टिकू शकलं नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे बिहार सरकारने, ते भारतातील एकमेव असं सरकार राज्य होतं ज्याने सर्वे करून, जनगणना करून 15% वाढीव आरक्षण दिलं होतं, पण ते कोर्टात टिकू शकलं नाही. मराठा आरक्षण टिकेल का? किंवा मग टिकण्यासाठी राज्य सरकारने काय पावले उचलायला हवीत? तेव्हा महाराष्ट्राचा इतिहास आपण जर बघितला, सुप्रीम कोर्टातनं 3 निर्णय या राज्यामध्ये लागले. पहिला निर्णय लागला भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांनी शपथविधी घेतला. त्याच्यामध्ये कोर्टाने निर्णय दिला खुलं मतदान घ्या, ते सरकार पडलं. दुसरा निर्णय झाला महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी राज्यात आलं, खुलं मतदान घेऊन ते सरकार आलं. त्याच्या पुढचा निर्णय लागला एकनाथ शिंदे साहेब पक्ष घेऊन ज्यावेळेस बाहेर आले, त्यांना पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, तर राज्याचे मुख्यमंत्री झाले, संरक्षण मिळालं. अजित पवार साहेब बाहेर आले तर राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, त्यांना न्यायालयातनं प्रोटेक्शन मिळालं. म्हणजे 4ही निर्णय वेगवेगळ्या पद्धतीने न्यायालयामध्ये लागले. मराठा आरक्षणासंदर्भात हे 4ही नेत्यांनी ज्या ज्या गोष्टी जशा जशा पद्धतीने केल्या असतील, त्या जर न्यायालयात केल्या तर 100% मराठा आरक्षण टिकू शकतं. मराठा रिझर्वेशन कॅन बी अ केस लॉ. 2 प्रकारे असतात. एक, केलेला कायदा हा योग्य आहे का अयोग्य, आणि केलेला कायदा हा योग्यच आहे आणि ह्या कायद्याप्रमाणे उद्यापासून कायदा सुरू होईल, केस लॉ त्याला आपण समजलं जातं. तर केस लॉ म्हणून मी मराठा आरक्षणाकडे बघतो. आपण बिहारचा मुद्दा काढला. बिहारचं आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा तीळ मात्रही संबंध नाही. बिहारचं आरक्षण काय आहे? बिहारचं आरक्षण असं आहे की जे जातीने मागास होते, मागासवर्गीय, एसटी, ओबीसी, त्यांना वाढीव, यांना एक्स्ट्रा रिझर्वेशन दिलं सर्वे करून. बरोबर. इंदिरा साहनी खटला काय म्हणतं, 50%च्या पुढे गेलं नाही पाहिजे. मग माझ्यासारख्याला प्रश्न असा आहे की इंदिरा साहनी खटल्याचं जर एवढं कंपाऊंडिंग असेल, कंपाऊंड असेल, एवढी लक्ष्मण रेषा असेल, मग ज्या मागासवर्गीयांना पण आज बिहारमध्ये गरज आहे त्यांनाही तुम्ही देणार नाही का? त्यामुळे महाराष्ट्र सरकारसमोर 2 पर्याय उरलेले आहेत. एक पर्याय, क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. क्युरिटी पिटिशनचा जर निर्णय लागला, त्या क्युरिटी पिटिशनमध्ये स्पष्टता येईल, देशाला निर्णय घेण्याची क्षमता येईल. सर्कमटेन्सवर न्यायालयाने जर निर्णय दिला तर महाराष्ट्र काय संपूर्ण देश आरक्षण देऊ शकतो. आणि दुसरा पर्याय राज्य सरकारसमोर तात्काळ आहे की इमिजिएट सर्वे राज्याचा सुरू करावा. 1, 2, 3 आठवड्याच्या जे काही कालमर्यादा असेल त्याच्या आत सर्वे सुरू करून इमिजिएट रिझर्वेशनसाठी पावलं उचलावी. भारत सरकारला त्याच्या सूचना कराव्या, विनंती करावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. आज समाज कोणत्या परिस्थितीत आहे की नेमकं आपल्याला आरक्षण कशातून मिळणार आहे? बरोबर. मराठवाड्यामध्ये नोंदी सापडल्या, कमी प्रमाणात सापडल्या. बरोबर. त्यांना कुणबी मराठाचं आरक्षण मिळेल. सगळ्या सोयऱ्याचा निर्णय लागला, त्याचं आम्ही स्वागत करू. तुरळक लोकांना होईल न्याय मिळेल. नाही, आपण तो राहिलेला मराठा समाज आहे, राहिलेला मराठा समाजाचं काय, हा देखील माझ्यासमोर प्रश्न आहे. नाही, तेच सगळे सोयऱ्याची जेव्हा आपण अंमलबजावणी करणं हा विषय येतो, तेव्हा ओबीसी समाजाची मागणी आहे की जे काही पुरावे सापडलेत, कुणबी नोंदी सापडल्यात, त्या रद्द करायला हव्यात. म्हणजे सगळे सोयरे सामील केल्यामुळे जे 35% मराठा समाज आहे तो सगळा आरक्षणात येईल का? हे बघा, माझं ओबीसी नेत्यांना नम्रपणे निवेदन आहे, विनंती आहे, आव्हान आहे, त्यांनी कृपया हा विषय लक्षात घेतला पाहिजे. नोंदी एकट्या मराठा समाजात रद्द होऊ शकतं का? तर ते होऊ शकत नाही. ओके. 7 प्रमाणपत्राचा कायदा आहे की 1967 पूर्वीचा पुरावा जो महाराष्ट्राचा नागरिक, भारताचा नागरिक सादर करेल
तो इलिजिबल राहील पुराव्यासाठी, सर्टिफिकेटसाठी. आणि जर तुम्हाला त्या कॅटेगरीमधल्या एका वर्गाचं जर रिझर्वेशन स्टॉप करायचं तर ते कॅटेगरी तुम्हाला पूर्ण क्लोज करावं लागेल. मग त्यांना हे मान्य आहे का की मिळालेले सर्टिफिकेट थांबवत असताना ते दिलेले त्यांचेही सर्टिफिकेट थांबलं जाईल? ते कशासाठी आग्रह धरत आहेत? त्यांच्या नेत्यांनी समजून सांगितलं पाहिजे की मराठा समाजाच्या नोंदी फार तुरळक प्रमाणात सापडलेल्या आहे 32 कोटी समाजाच्या समोर, आणि तेवढ्याच लोकांना याचा लाभ होणार आहे. बरं, तो आज होतोय का? होत नाही. विदर्भात अनेक दिवसापासून होतोय, राज्यात अनेक दिवसांपासून होतोय, उत्तर महाराष्ट्रात होतोय. मग मराठवाड्यामुळे त्याच्यात काही भर पडेल तर त्यात काही फरक पडणार नाही. त्यांच्या सगळ्या शहराचं मल्टिप्लिकेशन 50-60 हजार लोकांच्यावर होत नाहीये, आणि त्यातनं शिक्षण घेणारे किती आहे. बरोबर. त्यामुळे हा फार मोठा विषय नाही, परंतु हा एक दिलासा राहील मराठा समाजाला की ह्या दिलासामुळे कमीत कमी गरीब विद्यार्थी शिकतील. राहिलेल्या मराठा समाजाला जे सरकारने आरक्षण दिलंय ते कसं टिकवायचं सरकारसमोर हा प्रश्न आहे. जर सरकारने तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या नाही तर तुमची पुढची लढाई काय असेल? हे बघा, मी न्यायिक लढाई लढणारा कार्यकर्ता आहे. समाजाने माझ्यावर जबाबदारी दिली न्यायालयीन लढाई लढायची. हे न्यायालयीन लढाई लढत असताना मला एक भान असलं पाहिजे, आणि ते कायम मी ठेवण्याचा प्रयत्न करतो की तेढ निर्माण होऊ नये. बरोबर आहे. आणि समाज दिशाहीन होऊ नये. मी न्यायालयीन लढाई लढतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे कायद्याच्या चौकटीमध्ये 100% स्टेप बाय स्टेप आम्हाला न्याय मिळेल. प्रश्न असा आहे की राज्यकर्ते जे आहेत यांची काय मानसिकता आहे. बरोबर. यांची जर इच्छा असेल ते 100% आरक्षण देतील. विरोधी पक्षाला वाटलं आपल्याला सत्तेत यायचं तर ते यांना आरक्षणासाठी सोबत जातील. शेवटी ही डेमोक्रेसी आहे, आणि डेमोक्रेसीमध्ये सरकारला निर्णय घ्यायचा असतो. त्या निर्णय कधी घेता हेच आम्ही उघड्या डोळ्याने बघतोय. धन्यवाद. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढणारे विनोद पाटील होते. त्यांचं म्हणणं हेच आहे की समाजाने आता तरी दिशाभूल न होता आपली जी लढाई कायदेशीर आहे तीच आपण लढूया, आणि पुढेही सरकारने जरी आरक्षण दिलं नाही तरी ही कायदेशीर लढाई आपण सुरू करूया. तरी ओबीसी समाज असो किंवा मराठा समाज, दोन्ही समाजाने शांतपणे हा विषय समजून घ्यायला हवा. कोणतेही राजकीय नेता किंवा इतर कोणीही फक्त भाषण करतोय किंवा तुम्हाला भडकवतोय या गोष्टीकडे लक्ष न देता हा विषय समजून घेऊन नंतरच आपण बोलायला हवं किंवा समाजात त्या परीने राहायला हवं. नवराष्ट्र, राम बुधवंत.